नमस्कार, मी डॉक्टर भावना चौधरी. मी एक स्त्रीरोग तज्ज्ञ आहे. आज आपण ॲनिमियासारख्या महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आपल्या भारतात कुठल्याही वयोगटातील 50% जास्त मुली किंवा महिला ह्या ॲनिमियाने ग्रस्त असतात. तर त्याचं कारण काय असतं की आपल्या शरीरात ज्या रक्तामध्ये ज्या लाल पेशी असतात, रेड ब्लड सेल्स, यामध्ये हिमोग्लोबिन नावाचं एक प्रोटीन असतं की जे पूर्ण शरीराला ऑक्सिजन पुरवठा करण्याचं काम करत असतं. आता या नॉर्मल RBCचं प्रमाण जेव्हा रक्तात कमी होतं तेव्हा आपण त्याला ॲनिमिया असं म्हणतो. तर लक्षणं काय असतात? पेशंटला थकवा येतो, सारखे चक्कर आल्यासारखे वाटतात, नाडीगती वाढल्यामुळे तिला छातीत धडधड होतं, जीव घाबरल्यासारखा वाटतो, तिला भूक लागत नाही, त्याच्यानंतर तिचा कातडीचा रंग हा पेल होतो. आणि जर क्रॉनिक ॲनिमिया म्हणजे बऱ्याच दिवसापर्यंत तो राहिला तर मग नखं ही पांढरी होऊन ती ब्रिटल म्हणजे सहजासहजी तुटतात, केस गळायला लागतात आणि तुमचा जो ओव्हरऑल परफॉर्मन्स असतो तो खूपच लो होऊन जातो. तुमची प्रतिकारशक्ती म्हणजे इम्युनिटी पॉवर कमी झाल्यामुळे तुम्हाला रिपीटेड इन्फेक्शन्स होतात, जसं फंगल इन्फेक्शन, रेस्पिरेटरी इन्फेक्शन. त्यामुळे तुमची जी क्वालिटी ऑफ लाईफ आहे ती अतिशय लो होते. तर मुख्य कारण काय असतात की आपल्याला आपल्या आहारामध्ये जे पोषक घटक असतात जसं आयर्न, फोलिक ॲसिड, B12 आणि व्हिटॅमिन C यांची कमतरता झाल्यास किंवा स्वतः हायजीन मेंटेन न ठेवल्यामुळे जर पोटात वर्म्स म्हणजे जंत याचं जर लागण झालेली असेल तर कॉमनली होतो. त्यानंतर प्रेग्नन्सीमध्ये डिमांड वाढते. म्हणजे काय होतं की 6व्या महिन्यानंतर शरीरामधलं जे पाणी आहे ते 40% वाढतं, पण RBCs फक्त 20%. त्यामुळे त्याला आपण फिजिओलॉजिकल डायल्युशनल ॲनिमिया असं म्हणतो की ज्यामुळे त्याचं जे हिमोग्लोबिन आहे ते 1 ग्रॅमनी आपोआप कमी होतं, कारण की तिला बाळाला रक्तपुरवठा पोषण पुरवण्यासाठी जो ब्लड व्हॉल्यूम आहे तो एक्सपांड होतो. त्यानंतर रक्तस्राव जास्त होत असेल विविध कारणांमुळे, जसं पाळीमध्ये रक्तस्राव होत असेल किंवा डिलिव्हरीनंतर रक्तस्राव जास्त झाला असेल किंवा 2 डिलिव्हरीमध्ये अंतर खूप असेल, लागलीच पुढची प्रेग्नन्सी 1-1.5-2 वर्षात राहिली असेल तर जे आयर्न स्टोअर्स आहेत ते रिफिल व्हायला शरीराला आपण वेळ देत नाही आणि मग पेशंटला ॲनिमिया होतो. काही अनुवंशिक पण आजार असतात ज्याला आपण थॅलासेमिया किंवा सिकल सेल ॲनिमिया असं म्हणतो की जे फॅमिलीजमध्ये असतात. ते मुख्य कारण असतात आपल्या एशियन कंट्रीजमध्ये की ज्यामुळे आपल्याला ॲनिमिया होतो. जर तुमचं हिमोग्लोबिन 11 ग्रॅमपेक्षा कमी असेल तर त्याला आपण 10 ते 11 आपण त्याला माइल्ड असं म्हणतो. 7 ते 10 हिमोग्लोबिन असलेल्यांना आपण मॉडरेट टाईप ऑफ ॲनिमिया असं म्हणतो. आणि जे 4 ते 7 ग्रॅम हिमोग्लोबिन त्याला आपण सिव्हिअर ॲनिमिया असं म्हणतो. तर कुठल्याही प्रकारच्या याच्यात सेल्फ मेडिकेशन न करता तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन काही बेसिक टेस्ट करून घ्यायला हव्यात, जशा कंप्लीट ब्लड काउंट आणि पेरिफेरल स्मिअर. आणि जर तुम्हाला काही सिग्निफिकंट हिस्ट्री असेल तर HPLC किंवा HB इलेक्ट्रोफोरेसिस. यामध्ये काय कळेल की तुमचा जे ॲनिमिया आहे त्याचं मुख्य कारण काय, त्यानुसार डॉक्टरांना ट्रीटमेंट द्यावी लागेल. त्यामुळे सेल्फ मेडिकेशन हे कधीही करायचं नसतं. आपल्या देशात गरोदर स्त्रियांसाठी तसेच डिलिव्हरी झाल्यानंतर आपल्या गव्हर्नमेंटकडनं आयर्न, फोलिक ॲसिड आणि B12च्या टॅबलेट ह्या मोफत दिल्या जातात. तर त्या प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. म्हणजे ॲनिमियामुळे जे प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन होतात, जसं कमी दिवसाची डिलिव्हरी होणे, कमी वजनाचं बाळ असणे, त्यानंतर थोडा जरी रक्तस्राव झाल्यावर पेशंटची तब्येत चिंताजनक होणे आणि बऱ्याच वेळा ॲनिमिया हे कारण असतं की स्त्रीला तिचा डिलिव्हरीमध्ये जीवसुद्धा गमावा लागतो. तर ह्या मोठ्या ड्रेडफुल कॉम्प्लिकेशन्सला सामोरं न जाण्यासाठी, हेल्दी राहण्यासाठी तुम्ही आयर्न टॅबलेट नक्की घ्यायला पाहिजे. आता कशी घ्यायची आहे ती, तर चांगलं ॲब्सॉर्प्शन होण्यासाठी तुम्ही ती जेवणाच्या अर्धा तास आधी किंवा जेवणाच्या 2 तास नंतर घ्यायला हवी. चहा, कॉफी, दूध किंवा कॅल्शियमच्या गोळीसोबत तुम्हाला आयर्न टॅबलेट घ्यायची नाही आहे, कारण त्यामुळे त्याचं ॲब्सॉर्प्शन कमी होतं. तसंच जेवणासोबतही घ्यायची नाही आहे. जर तुम्हाला आयर्नच्या गोळीमुळे मळमळ होत असेल, उलटीसारखं होत असेल किंवा तुम्हाला पोट साफ होत नसेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरकडे जाऊन गोळीचा टाईप बदलून घेऊ शकता किंवा वेळ त्याप्रमाणे ॲडजस्ट करू शकता. सिव्हिअर ॲनिमिया असेल आणि तुमचं सेकंड हाफ ऑफ प्रेग्नन्सीमध्ये सिव्हिअर ॲनिमिया असेल तर तुम्ही पॅरेंटल आयर्न थेरपी म्हणजे सलाईनद्वारे सुद्धा आयर्न चे औषध घेऊ शकता. आणि जर जास्त सिरियस असेल, इमर्जन्सी असेल तर तुम्हाला रक्तसुद्धा लावावं लागू शकतं. पण ॲनिमियाशी फाईट करा आणि हेल्दी राहा. थँक्यू.